सगळ्यात जास्त आवडता सण बायकांचा तो येणार आहे पुढच्या महिन्यातच. मकर संक्रांती हा बायकांचा सगळ्यात आवडता सण, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला 50 प्रकारच्या 50 साड्या घालता येतात. पण 50 प्रकारच्या 50 साड्या, आश्चर्य वाटलं ना? जर तुम्हाला प्रत्येक साडी 500च्या रेंजमध्ये मिळत असेल तर का नाही घालता येणार 50 प्रकारच्या 50 साड्या? हो, आज अशाच साड्यांचा हॉल व्हिडिओ घेऊन आलेली आहे. अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये आपण साड्या पाहणार आहोत. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं, साडी म्हटलं की बायकांचा खूप जास्त गंभीर विषय असतो आणि पुढच्या महिन्यात येते मकर संक्रांती, बायकांचा सगळ्यात लाडका सण. आणि ह्याच्यामध्ये पूर्ण मकर संक्रांतीमध्ये पूर्ण जानेवारी महिन्यात नवीन नवीन साड्या घालायला खूप आवडतात सगळ्यांनाच. त्याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. मी घेऊन आलेली आहे मकर संक्रांतीसाठी एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये साड्या. तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. पण जे कोणी चॅनेलला नवीन असतील, जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील, त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवरही फॉलो करायला विसरू नका. ह्या आहेत त्या 4 साड्या ज्या की एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. अगदी 1000च्या आतमध्येच म्हणता येतील. मी तर म्हणते जवळजवळ 500, 600, 700च्याच रेंजमध्ये, पण खूप जास्त छान क्वालिटीमध्ये आहेत. वाटणारी नाही की ही 500ची साडी आहे. घातल्यानंतर जसा लुक दिसतोय ना, कमाल. सगळ्यात पहिली ही साडी मी अजून ओपनही नव्हत्या केलेल्या पॅकेट, तुमच्या समोरच ओपन करून दाखवते. आणि साईडला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की ती साडी कशी दिसतीये. वाव, दिसायला खूप जास्त छान दिसते पॅकेजिंग मध्ये. जर्द असा निळा जो असतो ना कलर, निळा आणि जांभळा मिक्स, तशा कलर मध्ये आहे. काठ तर खूपच कमाल आहेत ह्याचे. रॉयल कलर आहे ह्याचा, एकदम ब्लू जांभळा कलर, खूप रॉयल लुक देतात. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तुम्हाला इथे दिसतच असेल की किती सुंदर दिसतीये ही साडी. ह्या साडीचा फॅब्रिक आहे कॉटन सिल्क. कॉटन आणि सिल्क मिक्स आहे आणि पूर्ण साडीवर अशा बुट्ट्या बुट्ट्या दिलेल्या आहेत पूर्ण साडीवर. मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही साडी. ओपन केल्यानंतर तुम्हाला पदर, ओ माय गॉड, पदराला सुद्धा लटकन आहेत. जास्त सुंदर साडी आहे. ह्या रेंजमध्ये अशी साडी मी एक्सपेक्टच केली नव्हती. पदराला ही अशी अगदी लटकन आहेत. अशी तुम्ही अजून ह्याला डेकोरेट करू शकता. ब्लाउज पीस जे आहे याच्यामध्ये अशी पॅकेजिंग आलेली आहे छान. आणि ब्लाउज पीस आहे ह्या कलरचा, जो काठाचा कलर आहे अगदी तशाच कलरला मॅच होईल असा ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस शिवल्यानंतर तर ही साडी कमाल दिसणार, एकदम कमाल. तर नेक्स्ट जी साडी आहे ती आहे येल्लो आणि ग्रीन शेड मध्ये. तर ही पण साडी कमाल दिसतेय पॅकेज मध्ये. तर उघडल्यानंतर कशी दिसते आपण बघूया. ही पण खूप जास्त रॉयल लुक देतीये. ओ माय गॉड, कपडा इतका सुंदर आणि मऊ आहे ह्याचा, जास्त सुंदर आहे ही पण साडी. आणि पूर्ण याच्यावर ग्रीन, पूर्ण छान अशी बॉर्डर दिलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तसा जो कपडा आहे तो कॉटन सिल्क मध्येच आहे, मिक्स सिल्क आहे हा पण. आणि पूर्ण पदर असाच आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. पूर्ण पदर असा दिलेला आहे. अगदी खूप जास्त छान दिसतोय हा पदर, खूपच रॉयल. ह्याच्यावर एलिफंट मोटिफ आहे, परत मोर आहे, ह्याच्यावर एलिफंट आहे. त्या अशा कमानीच्या पण मोटिफ आहेत. कमान जी असती ना अशी, ती सुद्धा ह्याच्या पदरावर आहे. आणि आता आपल्याला बघायचंय ब्लाउज पीस. तर ब्लाउज पीस पण खूप जास्त छान दिलेला आहे ह्यांनी. फ्रंट बॅक ह्याच्यावर मेन्शन केलेलं आहे. हे बॅक आहे, हे फ्रंट आहे. आणि अशा पद्धतीने ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला काम दिसेल केलेलं. खूप जास्त छान आहे ही पण साडी. व्हिडिओमध्ये तुम्हाला ही साडी दिसत असेल, खूप जास्त छान आहे आणि खूप जास्त अफोर्डेबल रेंज आहे. तर आता 3 नंबरची साडी बघूया आपण. तर ही आहे 3rd नंबरची साडी. आपण ओपन करून बघूया कशी आहे. एखादी तरी साडी खराब आहे का काय हे बघावं लागतंय पूर्ण नीट ओपन करून, कारण की मी रेकमेंड करते समोरच्यांना, तर मला बघावे लागतंय.
ही साडी पण ओके ओके टाईप आहेत, पण पहिल्या 2 साड्या अप्रतिम होत्या. इतकी पण काही खास नाहीये, बट ठीक आहे, ओके आहे. जे खरं आहे ते खरंच सांगते मी. पहिल्या 2 साड्या खरंच कमाल होत्या प्राईसच्या तुलनेत आणि ही साडी ओके आहे. सेमच ब्लाउज पीस आहे ह्याचा. सेमच ह्याच कलरचा ब्लाउज पीस आहे आणि साडी पण ठीक आहे. ह्याचं सुद्धा कॉटन सिल्कच मटेरियल आहे, पण त्या दोन्हीचं कॉटन सिल्क मटेरियल थोडंसं छान होतं. ह्याचं मला तितकं आवडलेलं नाहीये, त्याच्यामुळे ही साडी मी तुम्हाला रेकमेंड करत नाहीये. मला तरी ही व्हिडिओमध्ये मी दाखवते की ही साडी कशी दिसते. कधी कधी काही काही साड्या बघताना छान दिसत नाहीत, पण घातल्यानंतर छान दिसतात. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल ही कशी दिसतीये ही साडी. बट मला तरी तितकी आवडली नाही, त्याच्यामुळे मी ही रेकमेंड करत नाहीये. 4th नंबरची जी साडी आहे ती आहे ही साडी. तर ही साडी पण दिसायला छान दिसते, बट आता फील कशी होतीये हाताला ते मी बघते. ही साडी कॉटन सिल्क मध्ये नाही मोडणार. सिल्क आहे, बट कॉटन सिल्क मला वाटत नाहीये हे. आय थिंक हे विस्कॉस मिक्स आहे ह्याच्यामध्ये. कॉटन सिल्क मला तर काही वाटत नाहीये. ही पण साडी ओके ओके टाईप आहेत. पहिल्या 2 साड्या मी हायली रेकमेंड करते, पण ही थोडी बरी आहे, बट ही पण स्टील मी ही रेकमेंड करणार नाही. ही ठीकठाक आहे, म्हणजे तुम्हाला जर लग्न समारंभ आहे आणि ते आहेर वगैरे करतात ना, तशा पद्धतीच्या ह्या 2 साड्या आहेत. तुम्ही त्यासाठी तुम्ही ही साडी नक्की घेऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्याचा लुक कसा दिसतोय ते. बॉर्डर छोटीशीच आहे आणि ब्लाउज पीस जे आहे तर हे असं ब्लाउज पीस आहे ह्याच्यामध्ये. असं ब्लाउज पीस छान आहे. तुम्ही जर लिंक पाहिजे असेल तर लगेचच जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेकआउट करू शकतात. चारही साडी तुम्हाला दाखवून झालेल्या आहेत. 2 साड्या चांगल्या निघाल्या, 2 साड्या ओके ओके टाईप आहेत. अगदी न घेण्यासारख्या नाहीयेत. जर तुम्हाला लग्न समारंभासाठी आहेर द्यायचा असेल, कुणी घरी आलं तर नवीन पहिल्यांदा आलेल्यांना आहेर द्यायचा असेल, तर त्या दुसऱ्या 2 साड्या हायली रेकमेंडेड. बट तुमच्या स्वतःसाठी आणि संक्रांतीसाठी, सणांसाठी घेत असाल तर पहिल्या 2 साड्या मी तुम्हाला रेकमेंड करेन. चारही साड्या तुम्हाला कशा वाटल्यात कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला घ्यायच्या असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय.